भगवान. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. सुंदर चेंडू फुला चेंडू होता पॅडल स्वीप केलाय समोरच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप समोरून जाईल. हा येतोय बिग बिग चौकार. 4 धावा. 4 धावा. 4 धावणे अकाउंटला होतीये. अकाउंट मध्ये वाढतील 4 धावणे. धाव फलक पुढे धाव संख्या होती टोटल स्कोर कार्ड वरती 20 धावा धाव फलकावरती लागल्या आतापर्यंत टोटल. सातत्याने आपण विचार जर का केला विकेट टिकवणं खूप गरजेचं आहे कारण 40+ खेळाडू अजूनही एक क्रीज वरती आहे. त्याचा जर का आपण विचार जर का केला कारण आपण त्याचा सुद्धा आजच्या दिवसात खेळ पाहिला. सुंदर खेळ पाहिलाय. सातत्याने विचार जर का केला टीम कोळिवली संघ असेल बेकरे संघ असेल 40+ संघ असतील कारण सातत्याने आपण खेळ पाहतोय त्यांचा. पुढचा चेंडू सुंदर चेंडू ब्लॉकमध्ये होता समोर चेंडू खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे फेकी करेल तोपर्यंत 2 धावा चितेच्या चपडीने जमवल्या. 2 धावणे धाव फलक पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टोटल 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. 22 लॉस ऑफ मला वाटतं 1 विकेट डाऊन झालाय. अंतिम षटक हाणामारीचे षटक डेथ और स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतोय. इथे फुल टॉस दिलाय सरळ गिफ्ट दिलाय आल्या पावली माघारी पाठवलंय. आहा काय फटका मारलाय लाजवाब बेधडक हा येतोय षटकार. 6 धावा धाव फलकावरती लागल्या आतापर्यंत टोटल 6 आणि धाव संख्या जाते टोटल 28 रन्स ऑन दी बोर्ड. ज्यांच्या नावाने जी काही स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली शिवसेना चषक आयोजक अर्थात सुरेशदादा ठोकरे महेशदादा विरले आणि अमरशेठ मिसाळ त्यांच्या समवेत प्रमुख पाहुणे आपण पाहतोय जयेश जोशी पपेश विरळे भगवान कराळे कृष्णा घाडे आणि मयुरेश पेरणे असं आपण पाहतोय. शिवसेना चषक 2026 चा गारवा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित ही स्पर्धा कारण महासंग्राम अंतिम टप्प्यात कोण होणार या चमकदार ट्रॉफीचा मानकरी काही वेळातच कळेल काही क्षणातच कळेल आपल्याला. सातत्याने विचार जर का केला चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घेते बेकरी टीम. टायमर सेट केला जाईल टायमिंग नुसार षटकं टाकली जातील. आपल्याला अजून एक मॅच खेळवायचा आहे मेगा फायनलचा. टार्गेट झाले टोटल धाव संख्या झाली धाव फलकावरती आतापर्यंत मला वाटतं 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टोटल 32 धावा झाल्या. 33 धावांचं आव्हान असेल विजयासाठी टीम मॉर्निंग स्टार 11 या संघासाठी. विचार जर का आपण केला या स्पर्धेचा सकाळी जर का मी या स्पर्धेमध्ये आलो तेव्हाच मला कळले की कारण स्पर्धा जीवाची प्रत्येकाच्या जीवाभावाची प्रेमाची. क्रिकेट म्हणजे वेळ आहे क्रिकेट म्हणजे जीवनचा राजा मित्रांनो. कारण क्रिकेटने मित्रांनो माणसाला वेळ लावलाय कारण वेळ लावलंय आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आपण पाहतो ही स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित हे शिवसेना चषक 2026. चला लगेच बेकरे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विचार जर का आपण केला अजूनही बेकरी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लगेच मॉर्निंग स्टार 11 आपण अंतिम दिवस अंतिम टप्प्यात आपण पाहतोय याच्यातून जर जिंकेल थेट फायनलचं तिकीट मेगा फायनल चा महासंग्राम आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातला शिवसेना चषक 2026 वरती कोण नाव कोरणार कोण या स्पर्धेचा विजेता ठरणार आपल्याला लवकरच कळेल. हा सामना झाला तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत महासंग्राम. चला स्पीडअप करा बॅटर आपण पण सहकार्य करायचे. अजून एक मॅच खेळवायचा आहे
10 मिनिटाचा टायमर असेल. टायमर स्टार्ट झाला त्याच्यावरती एकही मिनिट जर जणू काही गेला तर 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतले जातील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सलामीवीर आपण पाहतोय दशरथ आणि त्याच्या जोडीला दशरथ आणि भगवान अशी जोड सगळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकाला होतीये सुरुवात. पूर्वार्धात उत्तरार्धात सुरुवात होती. बॅटल स्वीप केलं. घुटना टेक मारायचा होता. ऑल कार्पेट. कार्पेटला घास चेंडू होते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फेकी करेल. खराब थ्रो पाहायला मिळाला. इथे बघा अति घाई संकटात जाईल मित्रांनो. चितेच्या चपलीने तो पर्यंत 2 धावा. 2 धावाने धाव फलक पुढे. धाव संख्या जाऊन पोहोचते. आता अकाउंटला होतीये सुरुवात. 33 धावांचं लक्ष पाठला. मला वाटतंय 33 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. सातत्याने बघितलं आपण सकाळपासून खेळ पाहतोय मॉर्निंग स्टार 11 संघाचा. खेळ पाहिला तर दशरथ फलंदाज एक विस्फोटक फलंदाज म्हणून गोल संबोधला जातोय. आजच्या दिवसात सातत्याने विचार जर का आपण केला या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनलचा दिवस मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पंच पनिश करणार. एक अवांतर धावणे धाव फलक पुढे. धाव संख्या जाऊन पोहोचते. धाव फलक टोटल सचिन खडे यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. सुंदर आता मात्र आला स्लॉट मध्ये आला आणि पाठवून दिले प्लॉटच्या बाहेर. हा येतोय खरखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. 6 धावे धाव फलक पुढे. धाव संख्या जाऊन पोहोचती. धाव संख्या होती 9च्या घरात 9 धावा. धाव फलकावरती लागल्या टोटल 9. पुढचा चेंडू सुंदर चेंडू अलंद कार्पेटला घास समोर चेंडू कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल. सिंगल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण धावा वाचवाव्या लागतील. आव्हान मोठं जरी असलं तरी आव्हानाला मात करावी लागेल कारण आव्हानाला जर काही मात नाही केलं तर कुठतरी प्रेशर क्रिएट करावं लागेल. रिलीज करावं लागेल कारण गोलंदाजावरती प्रेशर पाहतोय आपण. पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय गोंधळ ट्रॅक वर अर्थातच गजानन आपण पाहतोय गोंधळ ट्रॅक वर बेकरी संघाकडून. रुपेश मोरबेकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. सातत्याने विचार जर का करतोय आणि पहिले षटक प्रगतीपत्र आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज गजानन याचा स्ट्राइक हिंड बॅटर आपण पाहतोय. किशोर सुंदर चेंडू अलंद कार्पेटला घासवा देतो. समोर डीप मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतोय फेकी करेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 1 धाव. 1 धावणे धाव फलक पुढे. धाव संख्या जाऊन पोहोचते. धाव फलकावरती टोटल 11. 1 बाद 11 धाव संख्या आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही धावा करेल विजयासाठी मला वाटते आतापर्यंत जवळ पहिले षटक प्रगतीबद्दल आपण पाहतोय. पुढचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान चेंडू होता. भन्नाट वेग पाहायला मिळाला. स्वार झाला खतरनाक काय चेंडू फेकला होता. भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडूचा ते डॉट षटक होते समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. त्याचवर आपण घेऊया स्वागताचा कार्यक्रम. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेरा इकडे फिरवायचा आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली, शिवसेना चषक 2026 चे आयोजक अर्थात श्री सन्माननीय महेशदादा विर्ले यांचा शुभ सन्मान केला जातो। या व्यासपीठावरती मी या नेताजी टोकरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो या महेशदादा विर्ले यांचा। महेशदादा विर्ले यांचा शुभ सन्मान केला जातो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। या स्पर्धेचं आयोजक तथा जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना चषक 2026। त्यानंतर जय जोशी यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय। मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करायचा आहे। जय जोशी यांचा शुभ सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर पप्पेश विरडे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय। मी या आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान करायचा आहे। पंच मॅच कंटिन्यू ठेवायचं चालू। पपेश विरडे यांचा शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर भगवान कराळे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय। मी या आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे अर्थातच भगवान कराळे यांचा। कृष्ण घाटे यांचा शुभ सन्मान केला जातोय। मी या आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर मयुरेश पेरणे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय। त्यांनी सुद्धा स्वागताचा स्वीकार करावा। त्यानंतर सचिन खडे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड ओळख सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय। सचिनजी खडे यांचा शुभ सन्मान केला जातो या मुख्य व्यासपीठावरती। हा चषक शिवसेना चषक 2026 आपण पाहतोय। जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय। सेमी फायनल मेगा फायनलचा थरार पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। सेमी फायनल नंबर 2 पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण। ज्यांचा शुभ सन्मान राहिला होता बाकी, जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना चषक 2026 श्री सन्माननीय सुरेशदादा ठोकरे यांचा शुभ सन्मान केला जातोय। मी या जय हनुमान आंबिवली या सर्व ग्रामस्थांना व क्रीडा खेळाडूंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेशदादा ठोकरे यांचा शुभ सन्मान केला जातोय। मी या ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड ओळख सन्मान चिन्ह देऊन आपलं सन्मानित करायचंय। मी सुरेशदादा ठोकरे यांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। कॅमेरामॅन इकडे कॅमेरा फिरवायचा आहे। सुरेशदादा ठोकरे यांचा शुभ सन्मान केला जातो या मुख्य व्यासपीठावरती।
रुपेश मुरबेकर यांचा सुद्धा शुभसन्मान केला जातो. मी जितो कळले याला विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते शुभसन्मान करायचा आहे. इथे मात्र बिग हिट केलाय. बेकरे संघ हा विजय झालाय. चला लगेचच नेक्स्ट मॅच पाहिरमाळ विपक्ष बेकरे मेगा फायनलचा थरार. पाहिरमाळ आणि बेकरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. मी सुरेश दादा ठोकऱ्याने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मेगा फायनलचा टॉस केला जातोय.